हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हालासुद्धा रात्रीची शांत झोप लागावी असं जर वाटत असेल आणि तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी आजची व्यायाम आणि उपाय दोन्ही आहेत. पण व्यायाम केला तर उपाय खरंच खूप लागू पडतात. व्यायाम हा रात्री झोपायच्या अर्धा तास आधी आपल्याला करायचा आहे. म्हणजे झोप पण शांत लागते आणि डोकेदुखीसुद्धा गायब होते. तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी खाली बसून घ्या. दोन्ही तळपायाचं जॉईंट करायचं आहे. या पोझिशनमध्ये बसा. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या. त्यांना पण जॉईंट करा आणि पायाला असं टच करा. आपलं मस्तक आहे ना, त्या पायाला टच होईपर्यंत आपल्याला असं वाकायचं आहे. या व्यायामाचा असर आपल्या खास करून झोप शांत येण्यासाठी आणि डोकेदुखी गायब होण्यासाठी छान आहे. असं केल्यामुळे काय होतं, डोक्यातले जे वाईट विचार आहेत, जे आपण विचार करत करत कुठं कुठं जाऊन लागतो, पण ते विचार थांबण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे. त्यामुळे कसं झोप पण शांत लागते आणि डोकेदुखीसुद्धा थांबते. त्यामुळे झोपायच्या अर्धा तास आधी ह्या 1 मिनिटं तरी व्यायाम नक्कीच करा. झोप ही कमी होण्याचे चान्स म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल किंवा सर्दी झालेली असेल किंवा तुम्ही जास्त वेळ मोबाईलमध्ये जागरण करत असाल किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ वाकून काम करत असाल आणि त्याचा असर आपल्या डोळ्यावरती जास्त ताण येतो किंवा रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालं असेल तरच आपल्याला डोकेदुखीचा त्रास आणि झोप न येण्याचं कारण असू शकतं. त्यामुळे तुम्हाला असे व्यायाम करा ज्यामुळे झोप पण शांत लागली पाहिजे आणि डोकेदुखीसुद्धा गायब झाली पाहिजे आणि मन देखील प्रसन्न राहिलं पाहिजे. शेवटी मनाचा खेळ असतो, त्यामुळे निगेटिव्ह विचार काढायचं. तर चला आता करूया दुसरा व्यायाम. बघू शकता दोन्ही पाय फोल्ड करायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे, तेच हात आपल्याला असं फरशीला टच करायचं आणि आपलं मस्त खाली टेकवायचं. एकदम हलका आहे व्यायाम. झोपायच्या अर्धा तास आधी आपल्याला हे सगळे व्यायाम करायचं म्हणजे झोप शांत लागते आणि डोकेदुखीसुद्धा गायब होते. तसेच तुम्हाला सकाळी उठून किंवा संध्याकाळच्या चहाच्या टायमाला 1 कप दुधामध्ये बदाम घालून ते चांगलं उकळून घ्या आणि ते बदामाचं दूध घेतल्यामुळं कसं तुमची डोकेदुखीसुद्धा कमी होते आणि झोपसुद्धा शांत लागते. त्यामुळं चहाच्या जागेला तुम्ही हा उपाय नक्की करा. म्हणजे इलाज दोन्ही होतो, झोप पण शांत लागते आणि डोकेदुखीसुद्धा गायब होते. आणि प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे, खूप छान रिझल्ट भेटतो. खास करून आपली झोप खूप महत्त्वाची आहे आपल्या शरीरासाठी आणि ती झोप पूर्ण झाली तरच आपला उद्याचा दिवस खूप छान जातो आणि प्रत्येक काम एकदम छान होतात. त्यामुळे झोपेला खूप महत्त्व द्या. आपल्या शरीरासाठी 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. एक तर आपलं वजन देखील कंट्रोलमध्ये राहतं आणि आपली तब्येत म्हणजे जसं की आजारी पडायचे चान्स खूप कमी असतात. डोकेदुखीवरती खूप छान इलाज म्हणजे आपली छान झोप होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं झोपायच्या अर्धा तास आधी हे व्यायाम नक्की करा. तर आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसून घ्यायचं आपल्याला असं. त्यानंतर दोन्ही बोटं आहेत ना असं कपाळावरती ठेवून घ्यायचं आणि ती बोटं तिथल्या तिथंच असं गोल फिरून घ्यायचं. खूप छान असर होतो. एक तर आपल्याला झोप शांत येते, वाईट विचार निघून जातात आणि मन प्रसन्न राहतं. तर झोपायच्या अर्धा तास आधी हा व्यायाम करायचा 1 मिनिटं. या व्यायामाचा असर म्हणजे एक तर शांत झोप लागते, डोकेदुखीसुद्धा थांबते. तसेच व्यायामासोबत आपल्याला घरगुती उपाय देखील करायचा आहे. जसं की बदामचं तेल असतं ते घ्यायचं, त्याच्यामध्ये कापूर घालायचं आणि तेच तेल आपल्या कपाळावरती मसाज करायचं. म्हणजे आपली डोकेदुखीसुद्धा थांबते आणि आपल्याला शांत झोप देखील लागते. तर नक्की हा उपाय करा आणि रोज असा व्यायाम करा. म्हणजे कोणत्याही प्रकारची औषध गोळ्या खायची वेळच येत नाही. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसले आहे. दोन्ही हातांची 2 बोटं घ्यायची, तीच बोटं आपल्या डोळ्याच्या बाजूला ठेवायचं आणि तिथल्या तिथंच गोल फिरून घ्यायचं. इतकं जीवाला बरं वाटतं आणि झोप देखील शांत येते. डोक्यातले सगळे विचार निघून जातात आणि डोकेदुखीसुद्धा थांबते. तर नक्की हा झोपायच्या आधी 1 मिनिटं व्यायाम करत जा. तसेच कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असेल, जसे की कुणाचं अर्धवट डोकं दुखतं, कुणाचं प्रवास केल्यामुळे किंवा उन्हामध्ये जास्त जाऊन आल्यामुळे सुद्धा डोकं दुखत असतं. अशी अनेक कारणे आहेत. पण त्याच्यावरती उपाय म्हणजे तुम्हाला सकाळी उठून खाली पोटवरती सफरचंदचा जो छिलका असतो कवर तो घ्यायचा, त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि तो खायचं. म्हणजे आपली डोकेदुखी पूर्णपणे थांबते. तर आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी सेम बसायचं. दोन्ही बोटं आहेत ना ते आपल्या ॲब्रोजवळ न्यायची आणि तसं आपल्याला दाबत जायचं. ते हात आपल्या कानापर्यंत गेले पाहिजे. बघू शकता. एकदम सावकाशपणे करायचं. डोकेदुखी थांबण्यासाठी आणि शांत झोप येण्यासाठी तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 1 मिनिटं नक्कीच केला पाहिजे. त्याचसोबत
रात्री आपल्याला 1 ग्लास दूध तरी नक्कीच पिलं पाहिजे. पण त्या दुधामध्ये तुम्ही जर जायफळची पावडर, विलायची पावडर जर घालून पित असाल तर तुम्हाला झोप देखील शांत लागते आणि आपली डोकेदुखीसुद्धा थांबते. आपल्याला खूप सारा आराम मिळतो आणि झोप पूर्ण झाली की खरं सांगते इतका फ्रेश दिवस जातो दुसऱ्या दिवशीचा की सगळी कामं आपली वेळेवर होतात. त्यामुळे व्यायामासोबत घरगुती उपायही करा आणि आपल्या शरीरासाठी 8 तासांची झोप नक्कीच द्या. कारण जास्त झोपल्यामुळे सुद्धा आपलं वजन वाढू शकतं आणि कमी झोपल्यामुळे आपल्याला आजार देखील निर्माण होऊ शकतात. तर कमीही नको आणि जास्तही नको. 8 तासांची झोप आपल्या शरीरासाठी एकदम ओके आहे. तर रोज असा व्यायाम असू दे आणि घरगुती उपाय असू दे म्हणजे दुखणं देखील गायब होतं आणि झोप देखील शांत लागते. आता करूया पुढचा व्यायाम. सेम बसायचं आपल्याला. उजवा हात घ्यायचा. उजवा हात आहे तो असं डोक्यावरती ठेवायचा. डोक्यावरती असं आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे एकदम आपल्या हाताने. खूप छान फील होतं, आराम मिळतो, झोप शांत लागते आणि डोकेदुखीसुद्धा गायब होते. हा देखील व्यायाम तुम्हाला झोपायच्या आधी 1 मिनिटं नक्की करत जा. तसेच आहारामध्ये लसूण, आलं, हळद याचा समावेश तुमच्या आहारामध्ये जास्त असू दे. तसेच तुम्ही जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे सुद्धा आपली डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तुमचं खाण्यापिण्याचं रुटीन एकदम टाईम टू टाईम असू दे. तसेच रोज तुम्हाला 1 टाईम लिंबू पाणी तरी नक्कीच प्यायला पाहिजे. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी काय करायचं, उजवा पाय आहे तो डाव्या मांडीवरती असं घ्यायचं आणि आपले तळपाय आहे ते असं हाताने घासायचं. असं आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं आहे, उजव्या पायालासुद्धा आणि डाव्या पायालासुद्धा. आपला तळपायाचं आणि आपल्या मस्तकाचं खूप असर आहे. कारण तळपाय जेव्हा तुम्ही घासताना तर आपलं डोकं शांत राहतं आणि शांत झोप लागते. नक्की झोपायच्या आधी करून बघा. तुम्हाला जर जास्त उष्णता असेल आता गरमीमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पितळ्याची वाटी घ्यायचं, त्याला पॅराशूट किंवा कोणतंही तेल लावायचं आणि तळपायाचं घासायचं. एक तर उष्णता कमी होते, जीवाला बरं वाटतं, झोप शांत येते आणि डोकेदुखीसुद्धा थांबते. तर नक्की हा उपाय करा. तर आपल्याला असं दोन्ही बाजूनी करायचं आहे, बघू शकता. एकदा उजव्या तळपायाला आणि एकदा डाव्या तळपायाला. खूप छान असर होतो. ज्यांना पण जास्त उष्णता आहे त्यांनी हा उपाय नक्की करा. तसेच पोटासाठी आहार महत्त्वाचा आहे, शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी रोज हलका का होईना पण असा व्यायाम करा आणि स्वतःच्या झोपेला खूप महत्त्व द्या. जास्त ना कमी, एकदम व्यवस्थित असू दे. म्हणजे आपलं वजन देखील कधी वाढणार नाही किंवा आपल्याला हॉस्पिटलला जायची वेळसुद्धा कधी येणार नाही. त्यासाठी व्यायाम करा, 8 तासांची झोप घ्या, व्यवस्थित असा आहार घ्या, पाणी भरपूर प्या, म्हणजे सगळं काही ओके असेल. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.